आता मी नेमकं कुठे हिंडायला चाललोय की नाही हे तुम्हाला आजच्या सगळ्या झणझणीत ब्लॉगमध्ये कळणार आहे. सकाळी आज लवकर उठलो कारण देवाची पूजा करायची होती आणि हे काम आता माझ्याकडे आले कारण का श्रावण महिना चालू आहे. आज पूजा करायला मला लई वेळ झाला कारण का शुक्रवारची पूजा पण करायची होती आणि आमची मम्मी एवढी भारी म्हणजे आंटी मम्मी दोघी पण आमच्या लई भारी पूजा करतात. पण मला असं एवढं काय जमलंय नाही जमलंय मला माहित नाही. तुम्ही कमेंट करून सांगा की पूजा कशी झालती. आणि मी फक्त श्रावणातला सोमवार तेवढा उपवास केलाय. शुक्रवारचा तरी एवढं काय उपवास मला आता जमणार नाही कारण का तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी डाएट वगैरे करायला लागलोय आणि त्यामुळे ऑलरेडी मला जरासा विकनेस जाणवा लागलाय आणि त्यात आणि सगळे हे बिझनेस वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून करी मला काय उपवास जमणार नाही. तर फक्त पूजा केली मनापासून पाया पडलो. सगळं आवरल्यानंतर भैया त्यांनी घरला आलतीत मला घ्यायला कारण का आमच्या मावशीच्या घरात एक कार्यक्रम आहे आणि तो काय कार्यक्रम आहे की तुम्ही मला गेस करून सांगा का कमेंट बॉक्समध्ये. आणि आय एम सिरियसली हॅपी फॉर दॅम. चालू केली का मग मला हिचं अभिनंदन करायला पाहिजे. बुक्के करायला पाहिजे. अगं बुक्केपेक्षा बुके नको म्हणायला लागलोय मी. मला सगळेजण पैसे देतात आणि जरा ज्वेलरी मागवतो. आज बिझनेस पॉवरफुल चाललाय. तुला वेळ मिळेल ना हो. नाही पप्पा का खुश आहे सांगा. मी असं टाइमपास करत नाही आता मोबाईल मध्ये त्याच्यामुळे त्यांना खुशी व्हायला लागल्या. नाहीतर ते कौतुक नाही आहे त्यांना असं भारी वाटायला लागले की कुठंतरी गुंतून आहे पुती का नाही. छान छान. आपले इंडियन पॅरेंट्स कधी हे असेच आहेत काय आपलं तोंडावर कवाच कौतुक कराने पण त्यांना आपला अभिमान असतोयच. आणि कुठल्या आईबाबांना असा आपल्या लेकराचा अभिमान नसणार आहे सांगा. आणि तुम्हाला खरं सांगू काय माझ्या पूर्ण एवढ्या आयुष्यात कधी मी लहानपणापासून माझी इच्छा होती की माझ्या पप्पांनी माझं असं कवा तर समोर माझं कौतुक करावं. त्यांनी माझं माघारी कौतुक करतात सगळ्यांना कधी असं प्राऊडली सांगतातच. पण माझी एक इच्छा होती लहानपणापासून की एकदा मला पप्पांच्या तोंडातनं माझं कौतुक ऐकायचं आहे आणि ती इच्छाच पूर्ण झाल्या माझी. मी माझ्या आयुष्यात कधी एक रूल करून ठेवला आहे. जी 4 माणसं असतात किंवा आपल्या माघारी कधी भुगतात कधी त्यांच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि ती लोक मला कधीच मॅटर केली नाहीत. पण मला कधी माझ्या घरातली किंवा माझ्या जवळची माणसं कधी माझ्याबद्दल काय विचार करतात हे माझ्यासाठी लई महत्त्वाचं. आणि आज आमच्या पप्पांच्या तोंडातलं ऐकलं मला खरंच भारी वाटलं. आणि जाता जाता कधी मला कमेंट करून नक्की सांगा की काय कार्यक्रम असेल. बाय.